नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। सांगली जिल्ह्यामधील बेकायदेशीर क्रिकेट मॅच, सट्टा बुक्की आणि जुगार अड्ड्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी संदीप घुगे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा, तसेच करमणुकीच्या नावावर परवानगी घेऊन अवैधरित्या चालू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धर्मादाय आयुक्त यांना कारवाईसाठी भाजप नेते दीपक माने यांनी निवेदन दिले होते, पण यावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्हा अंमली पदार्थ आणि व्यसनापासून मुक्त करण्याचा संकल्प करून त्या दिशेने योग्य वाटचाल चालू आहे। यासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तस्करी, अवैध धंद्याची माहिती आणि अंमली पदार्थ यांची माहिती देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन केलं आहे। अंमली पदार्थ, तस्करी, विक्री, बेकायदेशीर क्रिकेट, सट्टा, जुगार अड्डा हे अवैध धंदे एकमेकांशी निगडीत आहेत। बेकायदेशीर क्रिकेट, सट्टा आणि जुगार अड्डे यामुळे अनेक नागरिक, तरुण युवक बर्बाद होऊन कर्जबाजारी होत आहेत। अंमली पदार्थ व्यसनाकडे वळत आहेत, युवक व्यसनाधीन होऊन गुन्हेगारीकडे वळत आहेत। त्यामुळे काही नागरिकांच्या तक्रारी आणि सट्टाबुकींची भाजप नेते दीपक माने यांच्याकडे आलेल्या आहेत। सांगलीमध्ये बेकायदेशीरपणे चालू असलेल्या काही क्रिकेट सट्टाबुकी धारकांची नावे, जुगार अड्ड्यांची ठिकाणी माहिती भाजप नेते दीपक माने यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। क्रिकेट, सट्टा, जुगार अड्डा बंद झाले नाहीत। आता तर IPL क्रिकेटची मोठी स्पर्धा चालू आहे। यामध्ये संबंधितांकडून राजरोसपणे क्रिकेट, सट्टा आणि जुगार अड्डा चालू आहे। सद्यस्थिती पाहता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी, त्यात प्रामुख्याने सांगली, मिरज, कुपवाड शहर परिसरात अवैध व्यावसायिकांचं प्रमाण वाढलेलं असून गुन्हेगारी वृत्तीच्या मुलांना आर्थिक देवाणघेवाण करून त्यांच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात क्रिकेट, बॅटिंग, सट्टा, मटका, जुगाराचे क्लब आणि याला जोडधंदा म्हणून दारू, ड्रग्ज, गांजा, चरस यासारखे अंमली पदार्थ यांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू असून यावर गुन्हेगार मुलांच्या सहाय्यानं जबरी वसुली, मारहाण असे प्रकार करून अनेकांना या सर्व प्रकाराला बळी पाडत आहेत आणि येणाऱ्या भावी पिढीचे भले मोठे नुकसान होते आहे आणि या सर्व बाबी लक्षात घेता यांना कुठेतरी आळा बसणं अत्यंत गरजेचं आहे। तरी क्रिकेट, सट्टा, बुक्की आणि जुगार अड्डे बंद करून योग्य ती कारवाई करण्याबाबत आपणाकडून तात्काळ आदेश व्हावेत अशी मागणी भाजप नेते दीपक माने यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली। त्यावेळी त्यांनी या मागणीची दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले।